विधान परिषदेच्या निवडणुकीनं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगलाच रंग पकडलेला आहे। निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांच्या वरती आश्वासनांची तर दुसऱ्या बाजूने टीकेची राळ उडताना सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसत आहे। या सगळ्या वातावरणामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य आणि नगरपालिकेचे नगरसेवक असणाऱ्या लोकांची भूमिका या निवडणुकीच्या संदर्भाने नेमकी काय राहणार आहे, युती आणि महाविकास आघाडीच्या संदर्भाने या दोन्ही बाजूंच्या मतदारांचा कौल काय राहणार आहे, याही पेक्षा आता नेते मंडळीवरती आरोप प्रत्यारोप करून पक्षीय पातळीवरची निवडणूक ही नेते पातळीवरती आणून वैयक्तिक दोषारोप आणि आरोप प्रत्यारोपाच्या प्रक्रियेवरती ही निवडणूक नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय की काय, अशा प्रकारचं चित्र आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळीकडे दिसायला लागलंय। नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज। सोलापूर जिल्ह्यामध्ये मतांची आकडेवारी जर बघितली तर आजच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं यश हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्याकडून मात्र आता मतदारांची चाचपणी सुरू आहे आणि कुठला मतदार आपल्याला कशा पद्धतीने गळाला लावता येईल याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आपल्याला जिल्ह्यात सगळीकडे बघावयास मिळत आहे। एकंदरीत या निवडणुकीकडे जर आपण बघितलं तर महायुतीकडे आश्वासकता मतदारांची आपल्याला दिसून येते, तर महाविकास आघाडीकडे मात्र राम भरोसे मतदारांवरती ही निवडणूक अवलंबून असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर सोलापूर जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या तालुक्यांचा विचार केला तर 3 खासदार आणि 5 आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत। परंतु एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर सारं गाव मामाचं पण एक नाही कामाचं, या म्हणीप्रमाणे आज महाविकास आघाडीची अवस्था झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आज महाविकास आघाडीचं तिकीट मिळवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची बोलचाल महाराष्ट्रामध्ये चालू असताना, त्यांच्या नावाची चलती चालू असताना ज्या लोकांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीकडे देव पाण्यात घालून तिकिटासाठी विनंती केली होती, अर्जव केली होती, त्या लोकांनी तिकीट मिळवलं, निवडून देखील आले, पण आज ते लोक पक्षाची प्रतारणा करत असल्याचं आपल्याला स्पष्टपणाने जाणवत आहे। म्हणजेच नेमकं काय तर निवडणुकीपुरतं आम्ही तुमचं आणि निवडणुकीनंतर मात्र आम्ही कुणाचंही, अशी परिस्थिती आज इथल्या महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये मतदारांना दिसून येत आहे। एकंदरीतच करमाळ्याच्या आमदारांची भूमिका महाविकास आघाडीच्या म्हणजेच शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या बघितलं तर ते सुरुवातीपासूनच भाजप बरोबर साथ संगत करताना दिसत आहेत। मोहोळचे आमदार निवडून येण्यापुरतेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, निवडून आल्यानंतर आणि निवडून येण्यापूर्वीही त्यांचा घरोबा शिवसेनेशीच होता, त्यांनी तो स्पष्टपणाने बोलून आणि कृतीतून दाखवलेला आहे। तर पण माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी देखील आता आपली भूमिका स्पष्ट करताना पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मला विद्यमान उमेदवारांनी झटका दिला होता, माझ्या पक्षाचा उमेदवार सभापती होत असताना त्यांनी मला सहकार्य केले नाही, अशा दोषारोप ठेवून आता शरद पवारांच्या पक्षातून फारकत घेण्याची भूमिका घेतली आहे। म्हणजे एकंदरीतच पंढरपूर तालुक्यातलं जर वातावरण बघितलं तर या निवडणुकीमध्ये मुख्य दावेदार पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे असणारे प्रशांत परिचारक यांना तिकीट डावलल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबद्दल आणि त्यांच्या कार्यकर्त्याबद्दल खूप काही चर्चा पंढरपूर तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये झाली, पण 2च दिवसामध्ये प्रशांत परिचारक यांनी आपली भूमिका जाहीर करताना स्पष्टपणाने सांगितलं की मी पक्षावर कुठल्याही पद्धतीने नाराज नाही, पक्षाने मला भरभरून दिलंय आणि ते त्या क्षणापासून पक्षाच्या उमेदवाराने निवडून आणण्यासाठी कामाला लागले। पण दुसऱ्या बाजूला मात्र पक्षातून बाहेर पडून या ना त्या कारणानं भाजपला सहकार्य करण्याची जणू स्पर्धाच राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या आमदारामध्ये लागल्याचं चित्र आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळत आहे। मग कारण कुठलंही शोधून काढायचं, एरवी मोहिते पाटलांच्या पारंपरिक विरोधक असणाऱ्या आमदारांनी माळशिरसच्या देखील या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आणि उत्तमराव जानकर यांनी सांगितलं की जीवन जानकर म्हणजे माझे सुपुत्र या निवडणुकीसाठी उमेदवार होऊ शकत होते, पण मोहिते पाटलांनी माझा ऐन वेळेला केसाने गळा कापला। ज्या मोहिते पाटलांच्या विरोधात ते आज हा राग आळवत आहेत
त्याच मोहिते पाटलांच्या गळ्यात गळा घालून विधानसभेची उमेदवारी आणि आमदारकी पार पाडून घेताना मोहिते पाटील हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत अशी भूमिका घेणाऱ्यांनी आज मोहिते पाटलांचा विषय बाजूला ठेवून शरद पवारांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांची बूज राखण्यासाठी आणि आपला पक्ष मजबूत करण्यासाठी या निवडणुकीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर राहणं अपेक्षित होतं. तीच परिस्थिती मोहोळमधली आहे, तीच परिस्थिती माड्यामधली आहे. अशा पद्धतीनं जर एक एक आमदार पक्षाशी निवडून येताना पक्षाबरोबर राहून आज पक्षाशी प्रतारणा करण्याची परंपरा वाढवत असतील तर मतदार या बाबतीमध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धावती शर्यत करत असताना अनेक अडथळीचे शर्यत पार करून या निवडणुकीमध्ये विजयापेक्षा आपल्या पक्षाची स्थिती काय आहे ही पाहण्याची ही जणू लिटमस टेस्ट आहे असंच म्हणावं लागेल. महायुतीला मात्र जवळजवळ विजय टप्प्यात आल्यासारखं चित्र आजच्या वातावरणामध्ये आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या माहितीबद्दल आपणाला काय वाटतं ते देखील आपण कमेंटमध्ये सांगावं. आमचा चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करावा, लाईक करावा आणि शेअर करावा. धन्यवाद.